ढगबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. ढगबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. ढगबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. ढगबाई. धावले पाण्याचे लोट, पिऊन पिऊन फुगले नदीचं पोट. हो डोंगरातून धावले पाण्याचे लोट, पिऊन पिऊन फुगले नदीचं पोट. नदीभर केला कोणी चहा चहा चहा, नदीभर केला कोणी चहा चहा चहा. बघे बुवा एक कप पिऊन तरी पहा. ढगबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. ढगबाई. ठीक आहे. चल 1, 2, 3 स्टार्ट. ऐका ना माझं, आपण इथे कशासाठी आलोय? मैदानी खेळ खेळायला. हे काय चाललंय? तू नको आम्हाला शिकवूया जा. ऐक माझं, हे काय तुम्ही खेळताय? आई बाबांनी आपल्याला इथे कशासाठी पाठवलंय? मैदानी खेळ खेळायला. अरे स्वराज तू जा रे. ठीक आहे, तुम्हाला जर कोणाचंच माझं ऐकायचं नसेल ना तर मग मी जातो. तुम्ही काय ते करत बसा. आपण जिंकलो. हो त्यांनी काहीतरी नोटिफिकेशन पाठवलंय. कसलं नोटिफिकेशन? गिफ्ट मिळणार आहे. थांबा. अरे ते करंट लोकेशन पाठवलं. पाठवतो. करंट लोकेशन अजिबात पाठवायचं नाही आपलं. पाठवलं. येते ते. चाललंय. बोल. हा बघा फ्रेंड्स, मला बॉल सापडला. या लपवून ठेवतो. आपल्या नंतर खेळायला मिळेल. इथे एक बॉल आलेला का? हो खरं तर आली नाही. अच्छा, इथे एक बॉल आलेला का? नाही. तिकडे काय चालू आहे? दीदी सॉरी. द्या ना त्याचा बॉल. काय तर हा तुझा बॉल आहे का? काय आता माझ्याकडे आला म्हणजे आता माझा झाला बॉल. कशाला? तुला बॉल पाहिजे? हो. घ्यायला नको रे.
चोरांना सवयच आहे दुसऱ्यांच्या गोष्टी चोरायची. तुला मी चोर वाटलो? माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत ना, म्हणून जळतो माझ्यावर जळक्या. यान हे बघ, ही नाही ईर्ष्या आहे. असं वागून कोणाचंच भलं होत नाही. ऐका माझं. बघा बघा हाला मोठा शाणा नेहमी आजोबांसारखं बोलत असता. ही बोलताय तुम्ही मला. हा ना, आपल्या घरी खेळायला पण नेते. मॉनिटर गुच्च्या. अरे ते जाऊ दे, इकडे देतो बॉल नाहीतर बघ. नाहीतर काय, मला मारशील? शांत बस. ए, बघ. अरे थांबा, मारामारी कशाला करताय? मी तुमच्या पप्पांना नाव सांगेन. बरोबर. सांग कोणालाही, मला फरक पडत नाही. एकदा का मला राग आला मग समोरचा गेला. ए, गेला म्हणजे मला तिचं जाऊ दे, मीच तुमच्या पप्पांना नाव सांगतो. शेवटचा बोलतोय, इकडे देतो बॉल नाहीतर बघ. नाहीतर काय, काय करशील? शांत शांत बस. तुम्हाला कळतंय का, असं वागून तुम्हालाच जास्त त्रास होणार आहे. ए, तू आम्हाला शहाणपणा नको शिकवूस. आला मोठा शाणा. पण तुम्ही भांडू नका ना. मी तुम्हाला मी जाता. ए, शाण्या, मी- तिकडे बघा कोण आलाय. अरे कोण आलाय? आता मला काय विचारताय? चला तिकडे. आता कुठे चाललंय? कुठेही पळू नका. की कोणी नाही. काय चाललंय? कुठे चाललंय? Little star, how I wonder what you are. Up about the world so high, like a diamond in the sky. काय रे, घाबरला? मी नाही घाबरलो. मी कोणाच नाही घाबरत. रंग काढायला नाही, तो पण नाही, आई बाबांना नाही. चला येतो. हा, इकडे कुठे झाला? ते आपलंच ना. कर शिट्टी नाही रे. विमान लँडिंग अरे नाही रे. मतदान त्याला काय भेटीचा प्रॉब्लेम आहे का? मतदान असं असतं, असं नाही. अच्छा सुला झाली हो, जाऊ. नको मी पहिलेच काउंट होतो, इकडेच करीन मी. नको नको जा जा काय रे घाबरलात तुम्ही? अरे घाबरताय कशाला? मी तर तुमचा मित्रच आहे. काय? मित्र? हो मी तर तुमच्याशी मैत्री करायला आलोय. तुम्ही किती हुशार आणि उत्साही मुलं दिसताय. हो ना, किती गोड आणि गोंडस मुलं आहेत. ए, तुम्ही सगळे मित्र आहात का? हो. अरे हो काय हो, मी सगळे मित्र आहोत, पण हे दोघं म्हणतायत. अरे पण तू का मार खाल्ल्यासारखा दिसतोस? ते काका यांच्या काका थोडं बघा, त्यांच्या भानगडीत पडून मी इकडून तिकडून फुटलोय, पण मी मगाशी सुटलोय. जाऊ दे. अरे पण तुम्ही कशाला भांडताय? तुम्ही हुशार आणि चांगली मुलं आहात ना, असं भांडू नका. एक मिनिट, तुम्ही दोघं कोण आहात आणि त्यांच्या हातात काय? व्हिडिओ गेम्स आहेत का? हो, व्हिडिओ गेम्स आहेत. तुम्ही मगाशी गेम खेळत होतात ना, त्याचं सरप्राईज गिफ्ट घेऊन आली. आणि मुलांनो, तुम्हाला माहिती का, आमच्याकडे ना एक जादूचा डब्बा आहे. जादूचा डब्बा? हो, त्या जादूच्या डब्यामध्ये व्हिडिओ गेम, चॉकलेट, बार्बी डॉल सगळं काही आहे. हे तुम्हाला पाहिजे? हो, पण कुठे आहे? इथे
जादूचा डबा बघायला आलेलो. अच्छा, तुम्हाला पाहिजे ना जादूचा डब्बा? हो. तर चला, फॉलो मी. चुक चुक चुक. चुक 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 चुक. चुक 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 चली है रे, करती कितनी चली है खेल. चुक 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 चली है रे, करती कितनी चली है खेल. मीठी मीठी रेल की सीटी, रेल के पीछे रहता है टीटी. नशीब ट्रेन पनवेललाच थांबली नाही तर शिर्डीला पोहोचली. ए गाढवा, पनवेल हे लोकलचं शेवटचं स्थानक आहे. आई बाबांची आणि साई बाबांची शपथ घेऊन बोलतो, आपला नेक्स्ट प्रयोग शिर्डीला आहे. वा, नेक्स्ट प्रयोग शिर्डीला आहे. मग होऊनच जाऊ दे. चला, 1 2 3 स्टार्ट. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईने भेटायला, तुम्ही येता का? आडलं गुलाबलं चढून ये म्हणालो, गेली ट्रेन आली मला. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटायला, तुम्ही येता का? काय भक्त साईबाबांचे केवढे भक्त आहेत. मग मी निघालो, तुम्ही येता का? वा, काय सुंदर. अरे कुठे चालला? अहो तो जादूचा डब्बा बघायला चाललो. अच्छा, जादूचा डब्बा बघायला. अरे पण एकट्याच कुठे चालला? अहो कारण का मी हुशार आहे. तू हुशार आहे हा. आणि हे तुझे मित्र? बावळट आहे. हे! तुम्हाला पाहिजे ना खेळणी, चॉकलेट्स, व्हिडिओ गेम? तर ती जी तिथे समोर मोठी उभी व्हॅन दिसते, त्यात आहे जादूचा डब्बा. जादूचा डब्बा. तर चला. आम्ही तुम्हाला ओळखत नाही. हो. आम्ही तुम्हाला ओळखत नाही आणि आपली काही ओळख पाळख नसताना आम्ही तुमच्यासोबत कुठेही कसे येऊ? ओळख काय रे बाळांनो, तर होईलच ना. मी माया काकी आणि ते जे तिकडे उभे आहेत ना, हा मी विशाल काका. चला आता तुम्ही तुमचे नाव तरी सांगा. स्वराज, मी प्रचिती. मी आदिती. मी दीदी. मी अर्जुन. मी आयान. मी शुभ्रा. मी अमृत. मी मी. राहिलं. अरे मी. राहिलं. अरे मी. राहिलं. अरे काय राहिलं? अरे मी. राहिलं. काका पाठी बघा. कुठे आहे कोण? नीट बघा. अरे कोणीच नाहीये. आ! तू इथे काय करतो? चाय पिते काय? चाय प्यायला गेलेलो. तुझं नाव असेल ना, हा. मग सांग ना लवकर. आणि मी आहे आर्यन. हरकीच वाटी खायला दिसताना. अरे पण ते झोके का नाही झालं असतं? अरे ते हिंदी मध्ये मी मराठी माणूस आहे म्हणून मी बोलत वाटी का दिसताना. तरी पण झुके का नाही झाला? वाटी का दिसताना. झोके का नाही झाला? रप्पा रप्पा काटूंगा. मला नको कापू. मला नको कापू. मग काय हिला का तू? हो. हा? झाली की नाही ओळख? हो. तर तुम्हाला पाहिजे ना खेळणी, चॉकलेट, व्हिडिओ गेम? हो. तर चला. बोला तुम्हाला काय पाहिजे, लवकर बोला. मला सब मोठं खेळणार. त्याला खेळणं हवंया. मला व्हिडिओ गेम मिळेल तुला का? व्हिडिओ गेम्स, मला न्यू ड्रेस. तुला न्यू ड्रेस, मला फुटबॉलचं किट. तुला फुटबॉलचं किट मिळणार. अरे ओ काका पाठी बघा. नाही कोणी. नीट बघा. ए पकडला. काका काका खाली या. कळतंय का? हे काय? लिफ्ट पकडली. लिफ्ट?
चॉकलेट 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 माया ह्याला चॉकलेट द्या पण तू कानात का चुकलास रिफ्रेश करायला रिफ्रेश एस्थेटिक रिफ्रेश तुला चॉकलेट पाहिजे ना पण त्यासाठी काय करावं लागेल काय करावं लागेल अच्छा तेच काय करावं लागेल काय करावं लागेल पण तेच बोलतो काय करावं लागेल काय करावं लागेल अच्छा तर बघा गरम वडा चाय गरम पाणी बॉटल कोल्हापूर पोचलो नाही पण हे काय स्लीपर कोच स्लीपर कोच हा सेकंड क्लास नाहीये हा विवो पॅसेंजर नाहीये काका इकडे गर्दी आहे, खाली उतरा खाली उतरूया चल 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 काका मग कुठल्या पण डब्यामधून प्रवास नका करत जाऊ मग कुठून करू आर्यन टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्याचे एसी नॉन एसी सगळं काय आर्यन टूर्स अँड ट्रॅव्हल्स 70 गाड्या 80 गाड्या सगळं काय अच्छा तिकडे जे हळदी बसतात ना त्यांना कॉन्टॅक्ट करा अच्छा त्याने कॉन्टॅक्ट करू ओ काका पण तिकडे वहिनी आहेत वहिनी आहे ठीक आहे वहिनी 2 तिकीट आम्हाला माया आणि मी जाय ना अरे कामाचं बोल मी बोलतो छान अप्रतिम एक नंबर वा वा एका मी बोलतो हे काय हे काय हा तेच काय मी पण बोलतो तेच काय हा काय अच्छा अरे रेस लावावी लागेल मग चला फॅमिली मी पण थकलो हा आता दे मला चॉकलेट चॉकलेट देव हा. अरे पण रेस कुठे चालू झाली पण मी तर पळालो ना अरे पण तुझे मित्र तर तिकडेच आहेत ना कुठचे मित्र चॉकलेट साठी मित्रांना विसरतोस पण कुठचे मित्र हे तुझे मित्र नाहीये हा होते सॉरी हा, चला 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 मी 1 2 3 म्हटल्यावर हे चॉकलेट आवरे चल मी 1 2 3 म्हटल्यावर रेस चालू करायची 1 2 फॅमिलीचा कॉल आला मला यार हे खायचे ऐका मला असं वाटतं की ही दोन्ही माणसं ना अनोळखी आहेत आणि ह्यांच्यासोबत जाणं मला चुकीचं वाटतंय अरे तू नको येऊस आम्ही सगळे चाललोय गेम्स चॉकलेट व्हिडिओ गेम्स खेळला हे हो ना फ्रेंड्स अरे बाबा ऐकून विशाल मासी शाळेत अडकलेत हो तेही 8ची 8 मुलं एकाच जाळ्यात मला काहीतरी गडबड वाटते कळतंय का तुम्हाला सूरज तू घाबरतेस चल लवकर चला 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 मी 1 2 3 म्हटल्यावर रेस चालू करायची 1 2 चॉकलेट मज्जा मुलांनो तुम्हाला कशी मजा येईल ना हा दिवस तुम्ही कधीच विसरणार नाही कसली मजा अरे, तू इथे काय करतोस चल तुझे मित्र गेलेत ना मजा करायची ना तुला चल लवकर माया
रक्षण करा आमचं. बाळा स्वामींचं मठ सुद्धा आहे तिकडे. येतोस ना? पूजा करायची आपल्याला. येतोस ना? येतोस ना? येतोस ना? माझं पाय. आपली चप्पल कुठे आहे? हो रे. आणि फ्रेंड्स हे काय आपण कुठे आलोय? हो रे. आणि ते व्हिडिओ गेम्स आणि ते काका काकू ते तर कुठे गेली? मला ज्याची भीती होती तेच झालं. काय? फ्रेंड्स, आपण सगळे किडनॅप झालो. काय? किडनॅप? हो. आता काय करायचं? मला काही समजत नाहीये. आपण कुठे आलोय? मला घर सोडलं जाता. मला घर सोड ना. हो. मला घरी जायचंय. हो, जा. आई बाबा. जाऊया. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुला सर्व पाहिजे होतं ना? गेम्स, चॉकलेट्स, व्हिडिओ गेम्स सगळे. मला एकट्यालाच हवे होते का? तुम्हाला सगळ्यांना पाहिजे होते म्हणून तर तुम्ही माझ्या मागून व्हॅन मध्ये आले. अरे हे सगळं स्वराजभर झालंय. ए तुला तर सगळं कळतं ना? मग तू आम्हाला का नाही थांबवलंस? मी तुम्हाला का नाही थांबवलं? अरे मी तुम्हाला थांबवण्याचा किती प्रयत्न करत होतो, पण तुम्ही सगळे मोहापोटी बहिरे झाला होता. काहीच ऐकू येत नव्हतं तुम्हाला. मग आता आपण काय करायचं? हे ना. सोडा आम्हाला. सोडा आम्हाला. बाहेर काढा. बाहेर काढा. ए! काय गोंगाट लावले रे तुम्ही? हा? काय नाही. शांत बसा. शांत बसा बोललो. नाहीतर काका. अरे! शांत शांत बसा बोललो ना. एकदा सांगितलं कळतंय तुम्हाला? हा? सारखं आपलं किरकिर किरकिर. काका सोडा ना त्याला. तुमच्या या कर्कश आवाजाचा मला त्रास होतोय. शांत बसा. काका please सोडा ना. आणि हो काका तिला सोडा. हे! काय पाहिजे तुम्हाला? चॉकलेट, व्हिडिओ गेम खेळली. किती भोळे आहात रे तुम्ही. काका नको. तुम्हाला आम्ही फसवलंय. तुम्ही सगळे किडनॅप झाला आहात. ए! एकदम शांत बसायचा. काका त्याला सोडा. नाहीतर मी आहे आणि तुम्ही. काका. अरे फ्रेंड्स थांबा. असा आरडाओरडा करून आपल्याला कोणीच फंक्शन येणार नाहीये. ते काका काय बोलून गेले? आपण सगळे किडनॅप झालो आहोत. अच्छा तिकडे काय करते? तिकडे या. फ्रेंड्स आपण आपल्या लोकांचं ऐकायला हवं होतं. त्यांनी सांगितलं होतं अनोळखी लोकांशी बोलू नका. कोणी काय दिलं तर घेऊ नका. पण आपण त्यांचं ऐकलंच नाही. हो ना. आपण मोठ्यांचे कधीच ऐकत नाही आणि मग असं कुठेतरी येऊन फसतो. आणि हेच आपल्यातील विकार कधीतरी आपल्याला कुठल्या तरी भल्या मोठ्या संकटात टाकतात. मग आता काय करायचं स्वराज सांग ना आम्हाला. मला खूप भीती वाटते. ते लोक आपल्यासोबत काय करतील? काय? आपल्याला मारून टाकतील ए, का? नाही. आपल्याला मारून टाकणार? नाही तसं काही होणार नाहीये. तू ऐक माझं. हा हे आपल्याला विकून टाकतील असं मी टीव्हीवर पाहिलं होतं. मला नका विकू. मी अजून खूप छोटा आहे. तुला कोण फुकट पण घेणार नाही. दादा, बोलते की मला कोणी फुकट पण घेणार नाही. ए, तू नको रे त्याला चिडवू. आणि तू रडू नको. हा शांत हो. आम्ही आपल्याला नक्की मार्ग दाखवतो. कोण? स्वामी कुठे आहेत ते? माझं तर ना देवावर विश्वास नाही. अरे अर्जुन असं काय बोलतोस? स्वामी
आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतो. पण त्याआधी आपलं मन स्वच्छ, चित्त शांत आणि मनात बुद्धिभाव असायला हवा. अरे पण आपण स्वामींचं नाव घेऊन ते कपाटाचं उघडणार आहेत का? सगळं मूर्खपणा आहे हा. स्वामींच्या नामस्मरणाने हा दरवाजा उघडेल की नाही माहित नाही, पण आपल्या मनाचा दरवाजा नक्कीच उघडेल. अर्जुन, तू तू एकदा प्रार्थना तर करून बघ, तुला मनोबळ वाढेल. चला आपण सगळे मिळून प्रार्थना करूया. हा, अनंत ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असे पातकी दीन मी स्वामी राया, असे पातकी दीन मी स्वामी राया, पदे पातलो सिद्ध भाव उद्धराया, पदे पातलो सिद्ध भाव उद्धराया, नसे अन्य त्राता जगिया दिनाला, समर्था तुझ्या विण प्रार्थू कुणाला. मला मायना पापनाथ बंधू, मला मायना पापनाथ बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू, तुझा मात्र आधार यारे कराला, समर्था तुझ्या विण प्रार्थू कुणाला. बघा काय झालं. हा स्वराज ना आपल्याला काही सांगत असतो. हा. अरे माझं ऐका, देव भेटलं काहीच असतं. आपण उगाच वेळ वाया घालवतोय. अरे वेड्या, देव म्हणजे जादूगर नाही जो जादूची काठी फिरून एका झटक्यात सगळं ठीक करेल. अरे मग कुठे आहे देव? सांग ना. आपण एवढी प्रार्थना केली तरी कोण आला आपल्याला वाचवायला? कुठे आहे देव? देव तू ना तर नको ग. स्वराज ना तू सांग ना, कुठे आहे देव? देव ना, देव 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 म्हणजे आपल्या सगळ्यांमधला आत्मविश्वास. आठवा, स्वामींच्या मठात आपल्या आजोबांनी आपल्याला काय सांगितलं होतं? मला आजोबा नेहमी म्हणायचे, आपल्या आयुष्यातील आलेली संकट ही परीक्षेसारखी असतात. मला आठवत आहे, आजोबांनी कर्मबद्दल काहीतरी सांगितलं होतं. हो, आजोबांनी सांगितलेलं कर्म केल्याशिवाय प्रार्थना ही फक्त शब्दात राहते. प्रार्थना फक्त मागणं नाही, ती आपल्याला कर्माने सुद्धा सिद्ध करावी लागते. अगदी बरोबर. आता आपण सर्व जर एकत्र आलो तरच काहीतरी करू शकतो. अरे पण हे कसं शक्य आहे? आपल्यात तर सारखी भांडणं होतात. एकाच तोंड इकडे, एकाच तोंड तिकडे. हाच आपल्या सगळ्यांमधला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. पण आधी आपल्याला हाच सर्वांना मिळून सॉल्व्ह करायचा. पण हो, त्याआधी तुम्हा सर्वांना एक गोष्ट मान्य करावी लागेल की याआधी आपल्या जी काही भांडणं झाली होती त्या भांडणाला कोणी एक कारणीभूत नव्हतं का? तर आपण सगळे कारणीभूत होतो. पण तुम्हाला काही वाटतं का, म्हणजे तेव्हा एकमेकांना मारण्याशिवाय किंवा भांडण्याशिवाय आपण जर एकमेकांना सॉरी म्हणालो असतो तर कोणाचं काही बिघडणार होतं का? सांगा का मला. हो अर्जुन, मी उगाच तुझ्यावर ओरडलो. आय एम सॉरी. मी पण चुकलो आणि सॉरी आय. व्हेरी गुड फ्रेंड्स. मग चला आठवूया आपल्या आजोबांची शिकवण. आठवा आजोबांचा चेहरा. हो, मला आठवत आहे, मठातली ती संध्याकाळ. असं वाटतं आजोबा आपल्या समोर बसले.
कष्टाचं बियाणं रुजवा, श्रद्धेच्या काळ्या मातीत कष्टाचं बियाणं रुजवा, तुम्ही यशाचा फुलवा मळा. शिकवी स्वामींची शाळा, शिकवी स्वामींची शाळा, शिकवी स्वामींची शाळा, शिकवी स्वामींची शाळा. तर मुलांनो, आज आपण एका अशा शाळेबद्दल बोलूया जी कधीही बंद होत नाही. कधी बंद होत नाही म्हणजे सुट्टी नाही, म्हणजे रोज अभ्यास करावा लागेल. अरे बापरे, मी या शाळेत कधीच नाही जाणार. का? कोण एवढ्या नेहमी अभ्यास करेल? अरे असा जोक होता. आवाज गेला वाटतं. मी करतो. आर्यन, शांत बस. अशी कोणती शाळा असते? ही आहे आपली स्वामींची शाळा, म्हणजे आपल्या आयुष्याची शाळा. आयुष्याची शाळा? आजोबा, आयुष्याची शाळा म्हणजे काय? अगं, स्कूल ऑफ लाईफ. अगं ए, ट्रान्सलेशन नाही विचारलं तुला. आणि पण आजोबा, शाळेतील फक्त पुस्तकं असतात ना? हो, पण पुस्तकं फक्त आपल्याला दिशा दाखवतात, पण आपल्या खऱ्या आयुष्यात चालायला आणि पडायला शिकवतो तो अनुभवच. आणि स्वामी म्हणतात, अनुभव हा खरा गुरु असतो रे. तोच माणसाला घडवतो. पडणं वाईट नाही, पण पुन्हा न उठणं हीच खरी हार असते. ज्याने आयुष्य जागू शिकलं त्याचं ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही. चालत रहा, अनुभवातूनच परम सत्य गवसतं. देतो चॉकलेट. दादा देणार आहे. आजोबा बघा ना, माझं चॉकलेट चोरला. आता मला राग आलाय, मला मारणार मी. मी दादा देणार आहे. प्लीज रिक्वेस्ट देणार. हे बघ बाळा, इतका राग चांगला नाही, कारण राग हा अग्नीसारखा असतो. त्याचा वापर आपण दिव्यासाठी केला तर तो प्रकाश देतो, नाहीतर तोच राग वन्हा होऊन त्याच व्यक्तीला भस्म करतो. रागाविषयी स्वामी आपल्याला सांगतात, ज्याने रागावर नियंत्रण ठेवलं त्याने स्वतःवरच राज्य मिळवलं. मन शांत ठेवलंस तर देव तुझ्यातच प्रकट होईल. रागाला दिशा दे रे, तेव्हाच तो तुझी शक्ती बनेल. कळलं आजोबा. आजोबा, 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 सॉरी हा. ते अभ्यास करतो तू. नाही आजोबा, खोटं बोलतोय. हा खेळायला गेलेला. आजोबा, नेहमीच खोटं बोलतो, नेहमी खोटायला. बोलत असतो. काय रे, खोटं बोलतोस? हो आजोबा, ते काय ना, मी कधी कधी गावातून खोटं बोलतो. हे बघा, खोटं कधीही बोलू नये, कारण सत्य हे सूर्याप्रमाणे असतं. ते काही काळ ढगामध्ये लपेलही, तर ते कायमचं कधीही मावळत नाही. तुम्हाला सांगू का, खोटं ना 100 समजतं, पण सत्य हे कधी ना कधी उजेडात येतच. सत्य असत्य याविषयी स्वामी आपल्याला सांगतात, सत्याची वाट काट्याने भरलेली असते, पण चालणाऱ्यालाच फुलांचा सुगंध मिळतो. खोटं साथ देईल काही काळ, पण सत्यच आयुष्यभर उभं राहतं. सत्याला घाबरू नकोस रे, तेच तुझी खरी ओळख घडवतं. सत्याशी राहिलास तर हरलास तरी जिंकशील. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सॉरी आजोबा. चल बस आता. आजोबा, मी चॉकलेटसाठी काही करू शकतो. हो आजोबा, मी याला चॉकलेट देतो आणि माझं होमवर्क करायला सांगतो. लोक ह्याला काय म्हणतात, लोक. आणि लोक माणसाला आंधळ करतात. ज्याच्या मनामध्ये समाधान असतो तोच खरा श्रीमंत. आपल्याकडे जे आहे त्यातच सुख मानणं म्हणजे हेच खरा आनंद आहे. योगाविषयी स्वामी म्हणतात,
लोभ वाढला की इच्छा वाढतात आणि इच्छा वाढल्या की मन कधीच शांत राहत नाही. समाधानातच खरी संपत्ती दडलेली असते. ती मिळाली की सगळं मिळाल्यासारखं वाटतं. ज्याने लोभावर विजय मिळवला त्याने स्वतःला जिंकलं. मन समाधानी ठेवलंस तर देव जवळ येतो आणि आयुष्य धन्य होतं. आजोबा देव कुठे असतो? मंदिरात तर देवाची प्रतिमा किंवा मूर्ती असते. आपण ना देवाला प्रत्यक्षात बघू शकत नाही, म्हणून आपण प्रार्थना करायला मंदिरामध्ये जातो. पण तुम्हाला खरं सांगू का, देव ना तुमच्यात आमच्यात म्हणजे प्रत्येक जीवात प्रत्येक माणसात असतो आणि तो दिसून येतो माणसाच्या माणुसकीतून. स्वामी याविषयी आपल्याला सांगतात, देव फक्त मंदिरात नाही, तो तुझ्या मनात वसतो. मूर्ती ही फक्त मार्ग आहे, पण देवाचा खरा वास भावनेत असतो. मन शुद्ध ठेवलंस तर प्रत्येक ठिकाणी देव दिसतो. जिथे प्रेम, श्रद्धा आणि करुणा आहे तिथेच देव प्रकट होतो. पण म्हणजे आजोबा, जी वाईट माणसं असतात म्हणजे जी वाईट कामं करतात ते नेहमी सुखात कसे? वाईट माणसं फक्त आपल्याला सुखात दिसतात, पण त्यांचं मन कधीही शांत नसतं. आणि माणुसकी म्हणजे काय? माणुसकी हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. कारण या जात पात धर्म यापेक्षा सर्वश्रेष्ठ असतं ते प्रेम. स्वामी आपल्याला सांगतात, माणुसकी म्हणजे शब्द नाही, ती जगायची साधना आहे. दुसऱ्याच्या वेदनेत स्वतःचं हृदय वितळलं तिथेच देव प्रकट होतो. ज्याने माणसात माणूस पाहिला त्यानेच खऱ्या देवाचं दर्शन घेतलं. प्रेम, दया आणि क्षमा जपलीस तर माणुसकीतच तुला परमेश्वर सापडेल. आजोबा कसं वागलं पाहिजे? आपण फक्त आपलं कर्म करायचं, फळाची अपेक्षा करू नये. स्वामी आपल्याला सांगतात, आपण नेहमी चांगलं वागलं पाहिजे. गरजू लोकांची मदत करावी, आई वडिलांचं ऐकावे, त्यांचा आदर करावा, खोटं बोलू नये, आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे वागू नये. एकंदरीत तुमच्या चांगल्या वागण्याने नक्कीच तुमचं चांगलं होईल. म्हणून आपण कर्म करीत राहावे, फळाची अपेक्षा करू नये. आजोबा फळ मिळालं नाही तर? फळ देणं न देणं हे कोणाच्या हातामध्ये? स्वामींच्या. आपण फक्त आपलं कर्म सोप करायचं. कुणाला कधी, किती आणि कसं द्यायचं ते स्वामी ठरवतात. स्वामी आपल्याला सांगतात, काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर आणि अहंकार हे षडरिपू म्हणजेच 6 विकार आहेत जे माणसाला अधोगतीला नेतात. यातून मुक्त व्हायचं असेल तर प्रेमाचा मार्ग स्वीकारा. सगळ्यांची प्रेमाने वागायचं. हो, सर्वांशी प्रेमाने वागा. आपला शत्रू सुद्धा असेल ना त्याच्याशी सुद्धा प्रेमाने वागायचं, कारण त्याच्यात सुद्धा कुठेतरी देव दडलेला असू शकतो. आई संकटात सापडलो तर काय करायचं? बुद्धी आणि धैर्याचा वापर करायचा, आणि देव तर सदैव तुमच्या पाठीशी असतोच, बरोबर. आणि जगाला प्रेम आपल्याला अर्पण करायचं असतं नेहमीच. तर ही ती मुलांना आजची शिकवण. समजलं सर्वांना? शिकवी स्वामींची शाळा, शिकवी स्वामींची शाळा, शिकवी स्वामींची शाळा, शिकवी स्वामींची शाळा. काय मग आठवली ना आपल्या आजोबांची शिकवण?
फ्रेंड आता आपण घाबरायचं नाही. आपण आता लढायचं. बरोबर. लढायचं पण कसं काय? अरे ओम बरोबर बोलतोय, आपण आता लढायचं. पण दादा आपण खूप लहान आहोत. आपण कसं फाईट करू त्यांच्यासोबत? काय पण बोलतोस तू? आपण फाईट करू शकतो. आठवा स्वामींच्या मठात आजोबा काय म्हणाले होते? आजोबा नेहमी म्हणायचे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. हो, पण आपण आता काय करायचं? आपण ना एक काम करूया, सगळे मिळून विचार करूया आणि प्लॅन बनवूया. पण कसं? अरे बावळटा, आधी विचार तर कर. हा ते मी हाय. बावळटाच आहेस. आब्राकडाब्रा गिलगिली छू. आयडिया. अरे वा 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 वा. मी आब्राकडाब्रा केली. आयडिया आली. एक घाणेरड्या, बाजूला हो. फ्रेंड्स, तुम्हाला आठवतं मगाशी जेव्हा आपण आरडाओरडा करत होतो तेव्हा तो विशाल काका इथे आला होता. ह्याचा अर्थ तो विशाल काका आता इथेच कुठेतरी असणार आहे. आता पण आपण तेच करायचं जे आपण मगाशी केलं. काय? आरडाओरडा. कारण त्या विशाल काकांना आपल्या ओरडण्याचा आवाज करण्याचा त्रास होतो. हो, पण याआधी म्हणजे ह्यावेळी आपण काय करायचं तुम्हाला सांगतो. ते जेव्हा इकडे येतील ना तेव्हा त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवायचं आणि इथून पळून जायचं. कशी वाटली माझी आयडिया? मस्त ना? पण त्यांनी आपल्याला मारलं तर खूप डेंजर आहे. हो हो स्वराज, आदिती बरोबर बोलते. त्यांनी आपल्याला मारून टाकलं तर? अरे घाबरू नका. जर त्यांनी आपल्याला मारलं तर आपण पण त्यांना मारायचं. पण कसं? कसं? दाखवतो कसं. असं. वा. चला फ्रेंड, आपण सगळे मिळून एक परफेक्ट प्लॅन बनवूया. सांगा कोण कोण आहे माझ्यासोबत? Cheers for us. हुर्रे! 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 हे काय चाललंय? अरे बोला बोला. पंजाबची शक्ती येते. हा. जो बोला सोनी हाल. सत श्री अकाल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की वाचवा, वाचवा. उंदीर मामी की वाचवा, वाचवा. अरे वाचवायचं काय? जय बोला जय. वाचवा, 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 वाचवा. हे काय बोलू तुम्हाला? शांत बसा ना. आवाज का करताय तुम्ही? काय समजत तुम्हाला? हा? अरे अजून मारलंच नाही आणि ओरडतो काय? टिडिंग टिडिंग मस्त मस्त प्रति झपटी. टिडिंग टिडिंग मस्त मस्त प्रति झपटी. टिडिंग टिडिंग मस्त मस्त प्रति झपटी. काय बोलते का? ओ काका, मी नाही हो. मग कोण? तो करतोय. अरे अजून तुला मारलंच नाही मग रडतोस कशाला? काका हे लोक मला चिडवतात आणि बोलतात की काय बोलताय? अरे काका, काका, काका जाऊ नाही. दे काय बोलून फायदा नाही. अरे बोल ना, काय बोलताय? जाऊ दे काही बोलून फायदा नाही. अरे कुठे गेला? काय? अरे काय बोलताय? ते बोलतात की विशाल काका नालायक आहे. नाही, नाही, काका, नाही. काय विचारायला नाराज काका! बोलताय? अरे आवाज येतो तर बोल. अरे बोल ना. अरे अजून बोल ना. काय बोलतात? अरे बोल अजून काय बोलतात? काका तुम्ही पावडे. ए! नालायक. ए! नाही यार. हा, ते तर मला माहितीच आहे. मग अजून
अरे मी काय अजून बोल. तुम्ही बावळत नाही आहात. अरे मला माहिती आहे ना ते. मला पण नाही अरे पण ते पण आहे. त्याचा मूड त्याची तिरडी घाबरली त्याची कोण बोलते? ती माझी आजी बोलते. जी आजी. हो काका, मोठी होती, लहान आहे, नाही सॉरी मोठी आहे. मोठी आहे. नक्की कोण बोलते हे? ती माझी देवमाणूस म्हणते. तुझ्या त्या देव माणूस मधल्या आजीचं घर आहे ना उन्हात बांधे. अरे नाही रे नाही, सावलीत बांधले. पण रडू नको. काका, हा, ते लोकांनी माझं गाणं नाही ऐकत आहेत. हे लोक तुझं गाणं नाही ऐकत आहे. तुम्ही ऐकल ना? मी ऐकेन, पण तुम्हाला घाबरतो ना. हो नाही. ए! हो. हा, तर मी ऐकेन. हॅलो, माईक चेक, माईक चेक. 1 2 3 लाईट. माईक. 1 2 3 म्युझिक. संपलं गाणं. गाणं काय समजलं नाही, पण डान्स करायला मज्जा आली. डान्स काय समजलं नाही, पण गाणं बोलायला मजा आली. अरे पण मला आधी गाणंच नाही समजलं. तुम्हाला डान्स नाही समजला? अरे मला गाणं नाही समजलं. अरे डान्स नाही समजला? नाही समजला. नाही. नाही समजला. आता माझं दादा तुम्हाला माझं गाणं सांगेल. गाणं सांग. काय रे? जास्त पाय सुटले तुमचे? कुठे पळून जात होता? कुठे पळून जात होता रे? काय रे? तुझं नाव स्वराज ना? तुला काय वाटलं? तू या सगळ्यांना करू कशी? नाही? मायादेवी त्याला जाळे पळून जा ना, सोपं नाही या. तुम्हाला सरप्राईज सापडतात ना? नाही काय हो, नाही जादूच्या डब्यांमधून तुम्हाला आता एक सरप्राईज देणार आहे. मांडू घेऊन ये रे. काकी नको. पळून जात आहे ना, घ्या ना सरप्राईज. सोडू याला. मग तू पळून जाशील? नको? मग जाशील पळून? जाशील का? माया, देहाचे घाव हा काळ सोसतो, पण मनाचे घाव फक्त देव जाणतो. काय रे मला फसून जात आहे? पळून जात आहे? गाणं बोलायचं तुला अजून? आता ना ह्याची शिक्षा काका
शांत बसायचा. याला सोडू. पांडू धर याला आणि यांच्यावर लक्ष ठेव. माया डोळ्यातलं पाणी पुस. हे अश्रू आपल्यासाठी नाहीत आता. आपण इथे का आहोत हे विसरू नकोस. आपल्याला जे कधी मिळालं नाही त्याची स्वप्न बघायची नाही आणि दुसऱ्याला बघूही द्यायची नाही. हेच ठरलं होतं ना. जगाने आपल्याला काय दिलं? रिकामेपण आणि छातीत एक न भरणारी जखम. आणि ती जखम आपण आपल्या पद्धतीने भरतोय आणि त्यासाठी आपल्याला दगड व्हावं लागेल. हे लक्षात ठेव. समजलं ना. डोळ्यातलं पाणी पुस. आपण इथे का आहोत हे विसरू नकोस. समजलं? लक्षात ठेव. मालक मालक मायाताई मालक मालक मायाताई मालक 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 मायाताई. ब्रेकिंग न्यूज. शहरातल्या मुख्य बागेतून लहान मुलांचे अपहरण. पोलीस यंत्रणा सतर्क. पोलीस या मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा लवकरच शोध घेतील असं आश्वासन पोलीस इन्स्पेक्टर अलंकार यांनी दिलं आहे. कॅमेरामॅन रोहनसह मी स्नेहल. न्यूज APM. पोलीस 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 यंत्रणा सतर्क म्हणे. आम्ही ते शांत आहोत. विशाल, बातमी सगळीकडे पसरली. मुलांना आपल्याला बाहेर काढावं लागेल रे. अरे काळजी नको करू. आपण एक काम चोख करणार. फक्त आजची रात्र आपल्याला इथे काढायचे आणि उद्या ही मुलं स्टेट बॉर्डर पार करतील. हे विशाल, पोलीस. अरे पोलिसांच्या गाडीचा आवाज. अरे चला बाहेर चला बघून येऊया. चला मला चला. आपल्याला शोधतायत. काय? पोलीस शोधतायत? पण त्यांना ही जागा आणि आपण कसं सापडणार? बरोबर. ह्याचसाठी आपल्याला पोलिसांना इशारा करून सांगावं लागणार की आपण सगळे इकडे आहोत. पण कसं? कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. हे नको रे बाबा तुझी आयडिया. बघ पहिलं किती मारलं आम्हाला. हो. हो बरोबर बोलतोय खरंच. नको स्वराज आयडिया प्लीज. आपण ना एक काम करूया. माझी एकदा आयडिया ऐकून घ्या तुम्ही. हा, आपण ना पोलिसांना चिठ्ठी लिहायची. अरे वा 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 वा. काय आयडिया नाही की? बघा काय आयडिया आहे. पहिल्या आयडिया मध्ये आता असं झालं. तुम्हाला कोणी चिठ्ठी लिहायची? या माझ्या डोक्यावर लिहा. इकडे आपल्याकडे पेन आहे ना, पेन्सिल आहे ना, पेपर आहे. कशी लिहिणार चिठ्ठी? गप. स्वराज आपण कशी चिठ्ठी लिहायची? बुद्धीचा वापर करू. म्हणजे इकडे माझं काहीच काम नाही. झालं तुझं बोलून. स्वराज तू बोल. ए, कोण म्हणतं की इथे आपल्याकडे पेन्सिल नाहीये, कागद नाहीये? इकडे या. हा बघा, हा पुठ्ठेचा बॉक्स दिसतोय तुम्हाला? हा बघा, हा दिसतोय. हा बॉक्स आपण फाडायचा आणि ह्याचा वापर आपण पेपर म्हणून करायचा. कळलं? हो. हे बघा. लिहायचं कसं? हा इकडे या. इकडे इकडे काय? हा बघा, हा बघा, हा बघा, हा लाकडाचा तुकडा. हा अर्धा जळालाय. बरोबर? म्हणजे आता ह्याचा कोळसा तयार झालाय. बरोबर ना? मग आता ह्याच कोळशाने आपण त्या कागदावर लिहायचं. कळालं? म्हणजे ह्याचाच वापर आपण पेन्सिल म्हणून करू. पटकन तो पुठ्ठा फाडा. हा नको जाऊ दे. आपण ह्याच्यावर लिहूया. मोठा आहे हा. इकडे माझ्या
घाबरू पराभवाला शेवट तो नाही. स्वामी पाठीशी तिन्ही जगाचा खेळ सारा पाही. नका घाबरू पराभवाला शेवट तो नाही. स्वामी पाठीशी तिन्ही जगाचा खेळ सारा पाही. उंच उडा हो भरारी घ्या हो घ्या जिंकून सर्वा. शिकवी स्वामींची शाळा शिकवी स्वामींची शाळा शिकवी स्वामींची शाळा शिकवी स्वामींची शाळा. हे तुम्ही नीट टाकलंय ना, घाबरत नाही पाहिजे, कळतंय तुम्हाला? हो. त्यांचा संशय नाही ना येणार? नाही. आम्ही परत परत विचारतोय पक्का. पोलिसांच्या गाडीचा आवाज आला, पण बाहेर कुठेच पोलिसांची गाडी नव्हती. तेच ना मालक. आणि इथं दूर दूरपर्यंत कुठेच रस्ता नाहीये. मग पोलिसांच्या गाडीचा आवाज कसा येऊ शकतो? मी तेच वाटून राहिलं मालक. काहीतरी गडबड दिसते. हो मालक. मालक बोल. तुला काहीतरी घुसुट आवाज येऊन राहिला. घुसुट? हो. ठीक आहे, चल आतमध्ये जाऊन बघून येऊया. चला मालक. अरे त्यांना आता कळून चुकलंय. त्यांचं आता इथे काहीच चाललं नाही. मालक, मला एवढ्या पोट्ट्याच्या डोळ्यामध्ये भेव दिसून राहिला. हे पोट्ट आहे ना, त्या डोळ्यात मला भेव नाही दिसून राहिला. याच्यावर भीती दिसत नाहीये. तर ती आपण निर्माण करू. तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. आम्हाला माहितीये पोलीस आम्हाला शोधतायत. ते आम्हाला वाचवतील आणि तुम्हाला चांगल्यातली चांगली अत्तर घडवतील. पोलीस आणि आम्हाला शोधतायत? हा तुझा भ्रम आहे. आणि पोलीस इथे आहे ना, अशक्य आहे. काका, तुम्ही विसरताय. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हो, अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. स्वामी काय आपल्या सारखं स्वामी स्वामी लावलेले? सोडा. तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. स्वामी सदैव आमच्या पाठीशी आहेत. स्वामी सदैव पाठीशी आहे. अरे पांडू, स्वामी वगैरे इथे कोणीच येणार नाही. येणार, नक्की येणार. येणार काय? आलेच आहे. माझा आवाज. विशाल, हे बघ या मुलांनी काय केलंय. कोणी केलं? आम्ही नाही. कोणी केलं? नाही, सूरज. तू लिहिली? तुझी एवढी हिंमत? ज्यांच्या अंतःकरणात दया नसते त्यांना सुखाचा खरा अर्थ कधीच समजत नाही. तू लिहिल्या चिठ्ठी? सोडा. तुला नाही शांत बसता येत का रे? हा? शांत बसता येत ना तुला? आणि तीच लोक जगासमोर त्यांच्या स्वतःच्या वेदना लपवण्यासाठी रागाचा मुखवटा लावून फिरतात तुमच्यासारखा. अरे! आई! विशाल, नको मारूस रे त्यांना. किती गोंडस मुलं आहेत बघ. किती
विशाल, अरे यांचा गोंडसपणा तर आपली कमाई आहे. कमाई. काय नशीब, ही चिठ्ठी तुला सापडली. जर दुसऱ्या कोणाला सापडली असती ना, आपण पकडले गेलो असतो. मी त्यांना चांगलीच अद्दल घडवणार होतो, पण तू मला अडवलंस. अरे अडवलं म्हणून तर खरं, नाहीतर एखाद्याचा जीव घेतला असतास तू. विशाल, तुला माहितीये ना आपल्या व्यवसायात मुलं किती फिट अँड फाईन लागतात. एखाद्याच्या अंगावर एक ओरखडा जरी आला ना तरी आपल्याला खूप महागात पडू शकतं रे. अरे मग काय करू सांग ना. बघतेच ना यांची नखरे. ह्या मुलाने इथून पळून जायचा प्रयत्न केला, तेही 2 वेळा. विशाल, या मुलांना पकडल्यापासून ना आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय. हो, या मुलांमध्ये ना काहीतरी वेगळं आहे बघ. असं काय करू शकतो की ही मुलं आजची रात्र शांत राहतील? विशाल, हा, माझ्याकडे एक उपाय आहे. कोणता? झोपेचं औषध. म्हणजे? मुलांना आपण पाण्यामध्ये झोपेचं औषध मिक्स करून देऊया. सगळ्या मुलांना पाणी पाजतील, सगळी मुलं ती पाणी पितील हा. आणि शांत झोपतील. आणि उद्या सकाळी ही मुलं बॉर्डर क्रॉस करून बरं ऐक, मला चावी दे. त्या औषधाने पाण्याचं बघ लवकर. हे, लवकर या. हो. माया कुठे? काय झालं? घरी जायचंय? आम्हाला मारू नका ना प्लीज. सोडते ना तुम्हाला. आम्हाला मारू नका प्लीज प्लीज. पोलिसांना नाव नाही सांगणार आमचं. तर पोलीस आम्हाला खूप मारतील. पाणी पाणी पाहिजे. पाणी पाणी द्या ना. तू पाणी पी ना. खूप दमलं असशील. हॅलो मालक, लवकर बाहेर या. अरे काय झालं? मालक, पहिले तुम्ही बाहेर या, मग सांगतो. अरे पण काय झालं ते आधी सांग. मालक, मध्ये भांडून राहिले, पोलीस आले की काय? काय? थांब आलोच. ए विशाल, अरे विशाल थांब. हे मुलांना तुम्ही सगळ्यांनी पाणी प्या. माय काकी तुम्हाला काय ती खायला आणती. शांत बसा जरा. 1 मिनिट शांत बसा. ह्यातलं पाणी कोणा एकालाच मिळणार नाही. शांत व्हा. मगाशी ना जेव्हा मी पाणी पिणार होतो ना तेव्हा मला या पाण्यातून भलताच कसा तरी वास येत होता. फ्रेंड्स, माझं ऐका. या आधीच त्या व्हॅन मध्ये बसून आपण चॉकलेट्स खाल्लेली आणि फार मोठी चूक केली. आता हे पाणी पिऊन तुम्हाला अजून एक मोठी चूक करायची आहे का सांगा मला. मला पण प्रचंड तहान लागलीये, पण तरी पण मी हे पाणी पीत नाहीये, कारण मला माहितीये ह्या पाण्यात काहीतरी गडबड आहे. ऐका माझ्याकडे अजून एक आयडिया. खूप वाटलंय. आणि तसं नाही, तेच माझं ऐकून घे ना तू. स्वराज, नको तुझी आयडिया. हे बघ माझं आता आपल्यासोबत माणूस आणि शुभ्रा पण आहेत. त्याला काय झालं तर आपण आजूबाजूला काय उत्तर द्यायचं? हो, नको तुझी आयडिया स्वराज. थांबा, 1 मिनिट द्या मला विचारता येईल. काय होतंय माझ्यासोबत? मला काहीच समजत नाही. माझे मित्र जे नेहमी माझ्या सोबत असायचे सगळ्यांनीच माझी साथ सोडली. मला आता काहीच सुचत नाही. काय करू मी? हतबल झालो.
मला हात बोलवून चालणार नाही. मला माझ्या मित्रांसाठी काहीतरी करावं लागेल. सर्वांना इथून बाहेर पडायचं. मी काहीतरी करतो. ठीक आहे, आता तुम्ही काहीच करू नका. आता जे काही करायचंय ते मी एकट्याने करू. अरे स्वराज, अरे स्वराज नको यार. स्वराज करू नको. भाग्य फुले फुल्या हाती नाही हो लाटी एक एक पाऊल पुढे फिरू नका हो पाठी भाग्य फुले फुल्या हाती नाही हो लाटी एक एक पाऊल पुढे फिरू नका हो पाठी धीर धरा हो पुढे पहा हो पुढे पुढे चाला शिकवी स्वामींची शाळा शिकवी स्वामींची शाळा शिकवी स्वामींची शाळा शिकवी स्वामींची शाळा मी काय खोटं बोलू? मी नाही केला तुम्हाला फोन. अरे हा नंबर तुझाच आहे ना, हे पण नाव तुझंच आहे ना. नंबर तर मालक मायाच आहे. मी काय तुम्हाला फोन नाही केला बाबा. अरे पण तूच कॉल केलास, तूच बोललास ना बाहेर पोलीस आलेत म्हणून. मालक मी शपथ खाऊन सांगतो, मी तुम्हाला फोन नाही केला. मग कोणी केला? तू नाही केलास तर? मालक मागचे 2-3 तास झाले मी तर नव्हतो. असता कुठून तुम्हाला फोन करू? कुठे गेला होतास 2-3 तास? मालक मला थोडीशी भूक लागली होती म्हणून काहीतरी खायला भेटते का म्हणून गेलो आपला थोडासा पाहासाठी. तर चालत चालत गेलो तर तिथे ना मला एक म्हातार बुवा भेटला. म्हातारा बुवा? हो, तर दिसायला ना थोडासा बरा वाटला, साजरा वाटला, थोडासा गोष्टी सांगायला बरा होता. बसलो त्याच्या संग गोष्टी सांगत. तर तो बोलता बोलता त्याला मी सांगितलं का मला लागली भूक. मालक तो म्हणते कसा, हो थकला असते ना म्हणते तू त्या पोरायला मारून मारून. हा? मालक त्याला कसं माहित का मी आपल्याला आपण पोरायला मारलं म्हणून. त्यानं ना मग मला भूक लागली म्हणून शिदोरी बी दिली. आणि म्हणते कसा, एकटा नका खाऊ, तिथे 2 साथीदार आहे ना त्याला विचार. काय? हो असा बोलला मला. मला ना सकच आला त्याच्यावर. मी म्हणलं आता याला विचारतोस का हा होय कोण? तर म्हणलं याला आता धरा. तर मी त्याच्या मागं मागं गेलो. आता एका पायाचा माणूस एका डोळ्याचा पायणारा कसं आता त्याला पकडू. तरी मी आपल्या दगड्या पायानं चालत चालत गेलो. तो पुढं पुढं मी मागं मागं, तो पुढं पुढं मी मागं मागं. आणि तो ना मालक अशा स्पीड मध्ये गेला आणि गेला कुठून तर आपल्या अड्ड्याजवळूनच. हो आपल्या अड्डे सोडून तिथूनच गेला. आता मी ना म्हणलं जातो आणि त्याला पकडतो. तर ते पुढचे आपले झाड झुडप नाही का, त्याच्यामध्ये घुसला. आता तर म्हणलं जातो आणि याला धरतो. त्यातून पाहतो तर का तुम्ही निघले त्यातून. अरे पण आम्ही तिथून आलो, आम्हाला कोणीच नाही दिसलं. शपथ सांगतो मी ना तुम्हाला नाही दिला फोन. काहीतरी गडबडच आहे दुसरी. अरे पण नाही, इथे कोणीच येऊ शकत नाही आणि आपल्या अड्ड्याची माहिती कोणालाच नाहीये. त्याच ना मला कसा येईल तो म्हातारा बुवा तुझा? तुम्ही खरं खरं सांगतो तर तुम्हाला माझ्या विश्वास नाही बाबा. हट. विशाल पांडू, काय झाले तुमची बडबड? विशाल, मुलांना पाणी देऊन आली. हो. पण या मुलांचा काही भरोसा नाही रे. चल आपण त्याला बघून येऊ. हा चल चल पांडू लोक काय मला झोपले चाले सगळे. आपल्या डोक्यावरचं टेन्शन संपलं. तुम्हाला काहीच झालेलं नाही. हा, मला वाटतं भरपूर रात्रीचा गेला. ती ना ती सगळे झोपले असते. हीच योग्य संधी आहे इथून पळून जाण्याची. सगळे एकमेकांचा हात पकडा, सगळे एकमेकांचा हात पकडा. आवाज करू नका अजिबात.
दरवाजा तसंच उघडा टाकलाय. पडून जाताय? पडून जाताय? हाय! जाऊ का? मालक! मालक! मायाताई! मायाताई! हाय! पडून जाताय? मालक! विशाल, हे कसं शक्य आहे? तर मला काय माहिती? कोणी केलं रे? काही नाही दादा, आम्हाला काही नाही, काही नाही. विशाल, मला तर वाटतं त्यानेच काहीतरी केलं असेल. काय केलं? ज्या बॉटल मध्ये जे पाणी होतं ना ते आम्ही फेकून दिलं आणि इकडे नाटक केलं. फसवलंय आम्ही तुम्हाला, समजलं का? आम्हाला? विशाल, आम्हाला फसवतोस? हं? आम्हाला? पळून जातोय? तुला नाही शांत बसतायत का? ह्यांना घेऊन जाणार आहेस? आता नाही ह्याची शिक्षा आहे ना हाच भोगणार. नाही, नाही, ए! सोडा त्याला. तुझा श्वास संपला. काका! तळाव त्याला लहान लेकरू येतो, लहान जीव आहे, लहान आत्मा आहे. तळाव त्याला. लहान आत्मा हा, याला सोडू तळा ना. नाही. काका, बंडू असतोय. ए! काय मालक? अरे माया! असं कधी सोडा मला. काका, उंदीराला. उंदीर, उंदीर. काका, सोडा ना हो याला. याला सोडू सोड. याला सोडलं हो काका, असं का सोडतो? मग तुला तुम्ही आम्हाला माया घालताय. तुम्ही आम्हाला माया घालताय. का देऊ नये? बरं, बरं. माझी बघा घेऊ शकत नाही. माझी ती घेऊ शकत नाही. काका, बस, धन्यवाद. आमची जिरली. चिरली मार ना मला. कुठे गेला ती शक्ती? बोल माझ्या बहिणीची माया काकी. माया काकी. तुला लागलंय ना? दुखतंय का तुला? तुला जास्त लागलंय का? हे सगळं तुझ्यामुळे झालं आणि आता नाटकी करतोस. ऐक. जिथे माणुसकी जिवंत असते तिथे इतरांना इजा देणं स्वतःलाच हरवण्यासारखं वाटतं. राग फक्त मनाला आंधळ करतो. मनात करुणा असेल तर हृदय कधीच कठोर होत नाही. कठोरता ही नेहमी जुन्या जखमेतूनच जन्म घेते. ज्यांना माणुसकीची किंमत कळते ते कधी कोणाचंच आयुष्य उद्ध्वस्त करत नाही. ते फक्त रागाच्या सावलीत हरवलेले असतात. ज्यांना माणुसकीची किंमत असते ना ते कधी दुसऱ्यांचा मार्ग उद्ध्वस्त नाही करत का? आणि मला पण माहिती आहे तुम्ही दोघं खूप चांगली माणसं आहात. कारण मगाशी जेव्हा माया काकीने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या तोंडून आई हा शब्द निघाला तेव्हा ती थांबली. तेव्हाच मला कळलं की तुमच्यात सुद्धा अजूनही माणुसकी जिवंत आहे. अशी वाईट कामं का करते? सगळ्यांशी असे वाईट का वागताय? सांगा ना काका मला, असं का वागताय? मग काय करू? तुझ्यासारखा चांगला वागू? काय तो चांगली माझा फायदा? तुला ना विश्वास नाही बसला. पण एक चांगल्या कंपनीत नोकरीला होतो. सगळ्यांशी चांगला वागायचो, प्रेमाने राहायचो.
पण एके दिवशी दुसऱ्याच्या चोरीचा माझ्यावर घेण्यात आला. मला नोकरीवर काढण्यात आलं. हा, पण मी खचलो नाही. दुसरीकडे नोकरी बघायला गेलो. कोणीच नोकरीवर घेत नव्हतं. व्यवसाय करायचा ठरवला, पण त्यातही मग सारखं दुःख दुःख आणि दुःखच येत राहिलं. पण तुम्ही हतबल कसे होता? आम्ही येत नाही. तुम्ही पुन्हा प्रयत्न करा, स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतो. स्वामी मार्ग दाखवतील. स्वामींना मार्ग दाखवायचा असताना त्यांनी केव्हाच दाखवला असतं रे. आता ऐकलंस ना विशाल काय म्हणाला ते? विशालची नोकरी गेली, आमचा व्यवसाय सुद्धा ठप्प झाला रे. खूप केलं आम्ही, खूप देवधर्म केला, खूप सेवा सुद्धा केली. आमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा इतरांप्रमाणे ना आमची एकच इच्छा होती की आम्हाला एक छानसं बाळ व्हावं. त्या बाळाचे आम्ही सगळे लाड पूर्ण करावे, त्याचे सगळे स्वप्न पूर्ण करायची होती आम्हाला. पण डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला बाळ नाही येऊ शकत. आम्हाला बाळ होत नाही म्हणून काय झालं? आम्ही इतरांच्या मुलांना अगदी आपलं बाळ असल्यासारखं प्रेम करायला लागलो रे. त्यांना हवं नको ते द्यायला लागलो, त्यांचे सगळे लाड पूर्ण करत होतो. त्यांच्या मुलांसोबत जेव्हा मी खेळायला जायचे ना, काय झालं? माया काकी आले ना आता. माया काकी ना तुला छान गोष्टी सांगेल. हो, तू मोठा झाला ना, माया काकी तुला सगळं काही दे. आमच्या बाळावर तुझी सावली सुद्धा पडली नाही पाहिजे. वांजोटी कुठची? हा समाज ना त्यांच्या मुलावर माझी सावली देखील पडू देत नव्हता. मग आम्हाला खूप असह्य झालं रे. मग आम्ही ठरवलं, जी सुख आम्हाला मिळालं नाही ना तेही इतरांना उपभोगू देणार नाही, तरच त्यांना आमच्या होणाऱ्या वेदना समजल्या असत्या. माया काकी, तुमचं दुःख खरंच खूप मोठं आहे. तुम्हाला माहिती, या जगात अशी अनेक लहान मुलं आहेत ज्यांना त्यांचे आई बाबा नाही, आणि असे असंख्य आई बाबा आहेत ज्यांना त्यांची मुलं नाही. पण आपण त्या मुलांसाठी काहीतरी नक्कीच करू शकतो. त्या मुलांना आपल्याकडून काय हवंय? आपलं थोडं प्रेम, आपली माया आणि आपला वेळ. त्यांना पण आस लागली आहे बाबा म्हणायची, आईची ओढ आहे त्यांना. पण हे तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण सगळे एकत्र मिळून प्रयत्न करू. बघा, शुभ्रा आमची मैत्रीण आहे, तिचे पण आई बाबा नाही. पण म्हणून काय झालं, मठात आजोबांसोबत राहते. आम्ही सगळे मिळून खूप मज्जा करतो, खूप धमाल करतो. शुभ्रा कधीच आम्हाला त्रास देत नाही. आई, तुला आई बोलू शकते? तिला आई तर मला.
पास झाला. जे मोठमोठ्यानंही नसतं जमलं ते तुम्ही सहज करून दाखवलं. खरंच मला तुमचा अभिमान आहे. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. खरं सांगू का, आपण ना आपल्यासोबत झालेल्या वाईट गोष्टींसाठी देवालाच कारणीभूत ठरवतो. देवाने आपल्यासाठी काहीच नाही केलं असं म्हणतो. पण आपण हेच विसरतो की देवानेच आपल्याला आई म्हणून जन्म दिला, बाप म्हणून आपलं पालन पोषण केलं, कधी बंधू म्हणून, कधी मित्र बनवून, कधी गुरु बनवून आपल्याला योग्य मार्ग दाखवला. आणि हाच तर आहे देव. पण आपण ना माणसामध्ये सदैव जिवंत असलेल्या देवाकडे सहज दुर्लक्ष करतो आणि माणुसकी सोडून वागू लागतो. आपण देवाकडे काहीही मागतो आणि नाही मिळालं तर देवालाच दोष देतो. खरं सांगू का, आपण ना फक्त देवाकडे आपल्या अपेक्षांचा बाजार मांडतो आणि ते पूर्ण नाही झालं तर आपण नकळत श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे वळतो आणि त्यावेळेस आपल्याला काहीच कळत नाही. आणि याच परिस्थितीचा फायदा समाजातील काही हिंदू लोक घेतात. म्हणून जर आपल्याला स्वामींना जाणून घ्यायचं असेल, त्यांना भेटायचं असेल तर बाहेर नाही, तुमच्या आत शोधा. कारण देव तर सर्वत्र आहे आणि तो दिसून येतो माणसाच्या माणुसकीतून. एक दुःखामध्ये फक्त सहभागी होण्यापेक्षा त्याच्या सुखाचं कारण बना आणि इतर लोकांच्या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी व्हाच, पण त्यांच्या दुःखाचं कारण कधीही बनू नका. जेव्हा आपण एखाद्याला दुःखात बघतो आणि त्याच्याविषयी आपल्याला वाईट वाटतं, तेव्हा आपल्या मनात निर्माण झालेली भावना म्हणजे देव. जेव्हा एखाद्याच्या डोळ्यात आपण अश्रू बघतो आणि नकळत आपल्याही डोळ्यात पाणी येतं, तेव्हा ते आपल्या डोळ्यात आलेले अश्रू म्हणजे देव. एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस आपण दुःखात बघतो आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण त्याला मदत करतो, तेव्हा त्याला केलेली मदत, ती करुणा, ती दया, ते म्हणजे देव. आणि स्वामी तर करुणेचा सागर आहे, ज्ञानाचा भंडार आहे, प्रेमाचा आधार आहे. म्हणून स्वामींना जर भेटायचं असेल, त्यांना जाणून घ्यायचं असेल तर चमत्कार नाही, साक्षात्कार घडून यायला हवा. आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकदा हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्यासोबत स्वामींना आपल्या अंतरी शोधण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी डोळे बंद करा, हात जोडा. स्वामी तुम्हाला नक्कीच भेटतील आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर स्वामी शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो 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 शंभो. जिथे जिथे माझं स्मरण होईल तिथे तिथे मी धावून येईल. हम गया नहीं, जिंदा है, हे माझं वचन कायम लक्षात ठेवा. जशी भक्ती तसा मी तुम्हा सर्वांच्या पाठीशी असेल. माझ्या मठात मी सदैव असेल. माझ्या पादुकांची शनरिपू त्यावर नतमस्तक होणाऱ्या भक्तांचं प्रार्थन मी उधळून टाकीन. मुंगीवरून सागर का अनन्य भक्त होऊन लीन व्हा. नामस्मरणाने जीवनाचे सोने करून टाका. शेत दिले ते पिकून खा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.